कोकणामध्ये देखील पावसाची संततधार सुरूच आहे। कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे सिंधुदुर्गामध्ये पुढील 2 ते 3 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। आज आणि उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केलाय। समुद्रामध्ये वाऱ्याचा वेग वाढला असून खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये। मुसळधार पाऊस पडल्यास भात शेतीला फटका बसण्याची भीती शेतकऱ्यांना वाटते। या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सदाशिव लाड यांनी। अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या पावसाची संततधार जी आहे ती सर्वत्र पाहायला मिळत आहे। आज आणि उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जो आहे तो जारी केलेला पाहायला मिळतोय। त्या अनुषंगाने जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता जी आहे ती हवामान विभागाने वर्तवलेली आहे। सोबतच जर पाहिलं असेल तर मच्छीमारांना खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असं आवाहन देखील प्रशासनाने केलेलं आहे। त्यामुळे मच्छीमार जे आहेत ते आपल्या बोटी ज्या आहेत ते किनाऱ्यावरच ठेवून आहेत। एकंदरीत जर पाहिलं असेल तर जिल्ह्यात सध्या भात जे आहे ते परिपक्व अवस्थेत आलेलं आहे आणि जर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला तर भात शेतीला फटका पडू शकतो। मात्र सध्या आज आणि उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिल्यामुळे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता जी आहे ती हवामान विभागाने वर्तवलेली पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन परेश